नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कमेंट मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण रवा आणि बेसन पिठाचा मस्तपैकी जाळीदार असा ढोकळा। त्यासाठी मी या वाटीने सपाट वाटी रवा आणि हे एक वाटी फुल भरून बेसन पीठ घेतले। आता हे एकत्र करू आणि हळूहळू पाणी घालून मस्त याचं बॅटर तयार करून घेऊ। बघू शकताय हे आपलं बॅटर असं तयार झालंय। यात आपण फक्त मीठ टाकून घेतलं होतं। त्यामध्ये आपण आता हे इनोचे एक पॅकेट टाकून घेऊ, मस्त एकदा छान हलवून घेऊ। ढोकळा वाफवण्यासाठी ठेवूया। मी थोडासा फूड कलर वापरलाय पिवळा, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल। स्टीमर पण वरती ठेवले गॅसच्या। हे बॅटर त्यात टाकून घेऊ। पॅन मध्ये आता आपण हे बॅटर टाकून घेऊ आणि मस्त एक 15 ते 17 मिनिट आपण याला वाफवून घेऊया। मस्त आपला ढोकळा शिजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करू, ढोकळा थंड होण्यासाठी ठेवूया। ढोकळ्याची फोडणी तयार करूया। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। हे आपण मोहरी, नंतर हे जिरे, लसूण, मिरच्या पण टाकून घेतो, कढीपत्ता। छान असा आपला ढोकळा झालाय। आता आपण चटणी करून घेऊ। ढोकळ्याच्या चटणीसाठी आपण हे थोडेसे ढोकळ्याचे आपण काप घेतलेले आहेत 3-4, थोडी कोथिंबीर, हा कढीपत्ता, थोडस दही, नंतर हा लसूण आहे, थोडस हे आल्याचा तुकडा आहे, जिरे, धणे अगदी 1 चमचा, 4 मिरच्या आहेत, थोडस मीठ आहे आणि थोडीशी साखर। आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे आपली चटणी तयार होईल। चला तर तयार आहे आपला मस्त रवा आणि बेसन पिठाचा ढोकळा। त्यासोबत आपण ढोकळ्याच्या तुकड्यांचा वापर करून केलेली मस्त चटणी। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।